डेफिनेटली फॅमिली सोबत बघण्यासाठीच आहे आणि मुख्य म्हणजे यंग जनरेशनने हे बघावं. बघायलाच याच्यातून बोध घेण्यासाठी भरपूर आहे. कशावर आधारित आहे नाटक? कौटुंबिक जेवळाचं नाटक. पण ओव्हरऑल आम्हालाच तरुण झाल्यासारखं वाटलं हे नाटक बघून. खूप आवडलं. नवरा बायकोचं नाटक हे किती जवळचं असतं आणि ते खरंच खूप जवळचं असतं. म्हणजे एकमेकाला नाही फसवू शकत खरंच. सुखी संसाराचा एक वेगळाच पैलू झाला. हे आपण नाटक बघतो असं वाटतच नाहीये. समोरच्या घरात काहीतरी घडतंय, त्याचं ते आपल्याला मनोरंजन करतायत आणि आपलं मनोरंजन होता होता आपण अंतर्मुख होतोय असंही ना. एंटरटेनमेंट तर आहेच आहे बघण्यात आणि एकदम नवीन फ्रेश नाटक बघायला मिळेल एवढं मी नक्की सांगतो. आणि आजच्या काळाला जे समस्यांना सामोरं जावं लागतंय तरुण जोडप्यांना, अच्छा, तर त्यांच्या प्रश्नांचा त्यांच्या अडचणींचं उत्तर म्हणजे नाटक. तुमची वाट बघतोय लवकरात लवकर हे नाटक बघण्यासाठी तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बीइंग मराठी सागर. तर मी एक आज नवीन कोरं नाटक तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे. त्याचा एक रिव्ह्यू घेणार आहे मी. त्याचं नाव आहे अद्वैत थिएटर प्रेझेन्स विषामृत. तर या नाटकाचे लेखक आहेत घनश्याम रहाळकर, दिग्दर्शक आहेत विजय केंकरे सर आणि या नाटकाचे निर्माते आहेत राहुल भंडारे सर. तर या नाटकामध्ये आपल्याला लीड रोलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत जी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात पोचली आहे ती प्रियदर्शनी इंदळकर. त्याचबरोबर शुभंकर तावडे या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आरती मोरे आहेत, चैताली सोपारकर कोहली आहेत आणि शौनक रमेश सुद्धा या नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या नाटकाची काय प्रतिक्रिया आहे, प्रेक्षकांचं काय मत आहे नाटकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि थेट जाणार आहोत आपण प्रेक्षकांकडे. सो लेट्स गो टू द ऑडियन्स. काका, कसं होतं नाटक? मस्त, छान, सुंदर, कलाकार छान आहेत. कोणाची ऍक्टिंग तुम्हाला अशी आवडली? दोघांची, अमृतांत दोघांची आवडली. छान. शुभंकर तावडे आणि प्रियदर्शनी. अच्छा, खूप चांगलं आहे, छान. कशावर आधारित आहे नाटक? कौटुंबिक जेवळाचं नाटक आहे. अच्छा, कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं, काय भविष्यात काय करावं त्याच्याबद्दल सगळं आहे ते. छान म्हणले पण. अच्छा, आणि एवढे मोठे दिग्दर्शक भेटले त्या नाटकाला, विजय केंकरे. मग एवढा मोठा माणूस भेटला म्हणजे काय. ओके, नाटक चांगलं चालणार, प्रश्नच नाही. तर कसं वाटलं नाटक? अत्यंत सुंदर. अच्छा, आजच्या पिढीसाठी अत्यंत उत्कृष्ट मेसेज आहे. अच्छा, जी थोड्याशा गोष्टीसाठी मिसअंडरस्टँडिंग करतात आणि मग संसाराचे थोडंसं गडबड करतात. ते करू नये हा मेसेज या नाटकातून दिलेला आहे. आय एम सो हॅपी. ओके. आणि ऍक्टिंग म्हणजे पूर्ण नॅचरल, जराही कुठे हे नव्हतं, ऑकवर्डपणा कुठेही नव्हता. अत्यंत फॅमिली सोबत बघू शकतो. डेफिनेटली फॅमिली सोबत बघण्यासाठीच आहे आणि मुख्य म्हणजे यंग जनरेशनने हे बघावं. बघायलाच याच्यातून बोध घेण्यासाठी भरपूर आहे. तुम्हाला घेता आला पाहिजे. प्रचंड चांगलं नाटक, प्रचंड नाटक. नाटक खूप छान आहे, एकदम फ्रेश आहे. शुभंकर तावडेची तर भूमिका अतिशय छान आणि इंदलकर, प्रियदर्शनी इंदलकर आणि आरती मोरे अतिशय छान काम केलंय. एकदम आम्हाला असं तरुण झाल्यासारखं वाटलं थोडं. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून हे नाटक बघा. खूप छान नाटक आहे आणि परफॉर्मन्स, ऍक्टिंग खूप छान आहे. म्हणजे कशाच्या भोवती स्टोरी आहे? ही स्टोरी अशी म्हणजे मॅरिड कपलने बघण्यासारखी म्हणजे नवीन लग्न झालेल्यांनी बघण्यासारखी आहे. हे आहे थोडं म्हणजे अफेअर करण्यावरून किंवा हे जे आमच्या पिढीला थोडं वेगळं वाटलं पण ओव्हरऑल आम्हालाच तरुण झाल्यासारखं वाटलं हे नाटक बघून. खूप आवडलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अद्वैत थिएटर्स आणि राहुल भंडारे सर फॉर दिस अमेझिंग एक्सपिरियन्स. या थिएटरमध्ये आम्हाला खूप आवडलं आणि केंकरे सरांचे पण खूप खूप आभार. एवढं छान नाटक दिग्दर्शक केलं आणि मेन लेखक रहाळकर. येस येस, डायलॉग्स एकदम खूप छान आहेत, युनिक आहेत आणि ऍक्टिंगने तर बहारदार ऍक्टिंगने तर खूपच मजा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल तुम्ही मॅडम? हो, सगळ्यांनी हे नाटक आवर्जून बघा. खूप छान नाटक आहे. आम्हाला तरी खूप आवडलं. हे नवीन पिढीने बघायलाच हवं. हो, नवीन पिढीने हे नाटक बघायला. वेगळाच विषय आहे आणि खूप आवडलं. आमचा मैत्रिणीचाच मुलगा आहे शुभंकर तावडे. अच्छा, खूप आवडलं. असं नाही की तो भाचा आहे म्हणून. ओके ओके. पण त्याची ऍक्टिंग
एन्जॉय केला एन्जॉय केलं. मेन विषय वेगळा आहे. अच्छा. नवीन टॉपिक आहे आणि सगळ्यांची कामं खूप छान होती. म्हणजे बेस काय आहे नाटकाचं, कशा संदर्भात सांगितलेलं आहे या नाटकात थोडस? म्हणजे मला असं वाटतं की क्षणिक सुखासाठी अफेअर्स करू नका. अच्छा. आणि मी तर मला नवरा बायकोचं नातं हे किती जवळचं असतं आणि ते खरंच खूप जवळचं असतं. ओके. म्हणजे एकमेकाला नाही फसवू शकत खरं. ओके. म्हणजे हे न्यू जनरेशननी बघायला बघायला हवं. पाहिजे. खरंच आहे. म्हणजे तुम्ही किती गेलात लांब तुम्हाला आकर्षण आहे, पण परत शेवटी आपलं कम्फर्ट झोन कोण असतो? आपला जवळचा माणूस असतो. ते मला नाही. आणि मेन असं आहे की क्षणिक सुखासाठी तुम्ही हे केलं तर आता परत जुळून येणं हे खूप अडचणीचं असतं. त्यामुळे तेवढ्या 5 मिनिटाच्या सुखासाठी न करण्यापेक्षा त्यांच्यातलेच कमी जास्त काय आहे ते सांभाळून घ्या. कारण शेवटी ते सुद्धा ना लॅपटॉप जा, तुझी दारू जा आणि आपण एकत्र येऊया. ओके. बाकी गोष्टींची गरज म्हणजे नाहीये. थोडस ऍडजस्ट करायला पाहिजे प्रत्येकाने. केलंच पाहिजे. आमची पिढी करते, पुढच्या पिढीने केलंच पाहिजे. नाहीतर डिवोर्स ठरलेलं आहे. होतच आहे. सुखी संसाराचा एक फॉर्म्युला आहे की दोघांनी थोडं थोडं तडजोड हवी, तडजोड केलीच पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ज्या काही असेल कमतरता त्या स्वीकारल्या पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राच्या जनतेला या नाटकाबद्दल बघण्यासाठी? पाहिलं पाहिजे आणि यंगस्टरना मेन त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आमच्या पिढीने पण बघायला पाहिजे. कारण कोणाच्या घरात असं काही झालं अच्छा, बरोबर. तर विसरा आणि एकत्र या. येस. ओके. झालं पाहिजे. चालेल, नक्की बघा. म्हणजे सर्वांना तुम्हाला हे लेट गो करता आलं पाहिजे. येस. माझ्यासोबत आहेत मराठी चित्रपट सृष्टीमधले एक अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते आहेत चेतन दळवी सर. तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्या नाटकाबद्दल काय आहे सर, थोडंसं सांगा. नाटक तसं तुझं पॉईंट आहे आणि छान आहे. म्हणजे कुठे पुढाताण नाही, काय नाही, काय नाही आणि छान आहे आणि जेवढं आहे तेवढंच मस्त आहे. ओके. म्हणजे जास्ती वाढवायला नको, काय नको आणि सगळ्यांनी छान कामं केली. म्हणजे कशा संदर्भात आहे थोडंसं सांगा. संदर्भात मध्ये त्या दोघांचं रिलेशनशिपवर आहे ते. नंतर ती मैत्रीण येते. ते तिघांनी चांगले कामं केलेत. कामं सगळ्यांची छान आहेत. म्हणजे आणि खरोखर म्हणजे नाटक बघण्यासारखं आहे आणि खरोखर चांगलं आहे. नवीन जनरेशननी बघायलाच हवं. सगळ्यांनी बघायला पाहिजे. ओके. नवीन जनरेशनने. अच्छा. म्हणजे त्यांच्या रिलेशनशिपवर आहे. हो, त्या रिलेशनशिपवर आहे आणि बेसिक ते रिलेशन कुठे तुटत नाही. अच्छा. इतकं चांगलं आहे ते. सुखी संसाराचा काय फॉर्म्युला आहे तो दाखवला. म्हणजे सुखी संसाराचा एक वेगळाच पैलू दाखवला. अच्छा. म्हणजे वेगळा एक अँगल आपल्याला बघायला मिळतो. ओके. ओके. माझ्यासोबत आहेत घनश्याम रहाळकर सर, जे या नाटकाचे रायटर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या नाटकाबद्दल थोडंसं. सर, काय सांगाल या नाटकाबद्दल? नाटक आजच्या पिढीचं आहे एकदम. आपल्या घरात अगदी घडत नसेल पण आजूबाजूला आपल्या गॉसिप्समधनं आणि कशा ना कशातनं छुप्यारित्या हे कुठं ना कुठं तरी घडत असतं. त्याच्याबद्दल आपण चवीनं बोलत असतो पण नाट्य स्वरूपात थोडंसं त्याचं एक चिंतन मांडलेलं आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे. खूप क्लासिक पद्धतीनं मांडलेलं आहे आणि बघायला खूप मजा येते लोकांना. मजा येते. मी आता काही जे ऑडियन्स होते त्यांचा रिव्ह्यू घेतला. ओके. तर त्यांच्याकडनं एकदम फर्स्ट क्लास त्यांच्याकडनं रिव्ह्यू आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मला म्हणजे जी नवीन जनरेशन आहे त्यांनी बघायलाच हवं. म्हणजे अशी स्टोरी आहे का त्याच्यावर? म्हणजे पिढीच्या म्हणजे काय दाखवलेलं आहे, काय थोडंसं असं म्हणजे जनतेला काय बघायला मिळणार आहे? काय आहे की विशाल आणि अमृता कपल आहेत. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत आणि एक पद्धतीचं बोर्डम आलेलं आहे आणि त्यांना एक आयुष्यात काहीतरी किक हवे आणि ते एक ॲडव्हेंचर करायचं ठरवतात. आणि जे असं ॲडव्हेंचर असतं ते त्यांच्या स्वतःच्या नात्यालाच पणाला लावेल आणि ते तसं पणाला लागतं आणि मग ते त्यातनं तो गुंता कसा सोडवतात यावर तुम्ही थिएटरमध्ये येऊन नक्की बघा. हो, तर नक्की प्लीज नक्की येऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला एंटरटेनमेंट तर आहेच आहे बघण्यात आणि एकदम नवीन फ्रेश नाटक बघायला मिळेल एवढं मी नक्की सांगतो. ओके. आणि विजय केंकरे सरांबरोबर तुम्ही आता काम करताय, कसं वाटतं? एकदम जुने जाणते एकदम आहे. खूपच छान वाटतंय. सरांनी माझं नाटक घेतलं डायरेक्ट करायला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट दिली आणि यांनी दिली आणि सरांचा एवढा अनुभव असून सुद्धा त्यांनी ट्रीटमेंट एकदम नवीन ठेवलेली आहे आणि असं वाटत नाही म्हणजे
माझ्याच वयाचं असं म्हणू की 35-40 डिरेक्ट करतोय का काय असं त्यांच्याबरोबर वाटतंय. ओके ओके, म्हणजे तुम्ही एन्जॉय करताय भरपूर. असं बर्डन काही नाहीये सरांबरोबर काम करताय? काही बर्डन नाही. सरांची पर्सनॅलिटीज अशी नाहीये की त्यांच्याबरोबर बर्डन फील. आणि बाकी कलाकारांबरोबर प्रियदर्शनी बोला, शुभंकर बोला, ऍक्टर्स तर खूपच मस्त आहेत आणि त्यामुळे मी लकी आहे की असे ऍक्टर्स मिळाले आणि त्यांच्याबरोबर करायला मिळाले. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत सुनील तावडे सर. त्यांनी या नाटकासाठी हजेरी लावलेली आहे, तर त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे त्या नाटकाला. आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नाटक कसं वाटलंय त्यांना. हा नाटक अप्रतिम आहे आणि खरं म्हणजे हे आपण नाटक बघतो असं वाटतच नाहीये. समोरच्या घरात काहीतरी घडतंय त्याचं ते आपल्याला मनोरंजन करतायत आणि आपलं मनोरंजन होता होता आपण अंतर्मुख होतोय असं हे नाटक. म्हणजे कलाकारांना नाटक बघताना असं वाटतच नाही की आपण नाटक बघतोय, आपण त्यांच्याकडनं काहीतरी घडतंय समोरच्यात त्याचा आपण अनुभव घेतोय असं वाटतंय. इतका नैसर्गिक सगळ्यांचा अभिनय याच्यामध्ये. कलाकारांच्या बरोबरच दिग्दर्शकाचं पण विजय केंकरेचं पण श्रेय आहे आणि ते नाकारता येत नाही. लेखकाचं पण श्रेय आहे, तेही नाकारू शकत नाही. पण हा संबंध एक टीमचा, हा काय म्हणतात त्याला, टीमवर्कचा रिझल्ट आहे असं म्हणता येईल. पण खूप छान नाटक आहे आणि माझी आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की हे नाटक आवर्जून बघा. म्हणजे माझा मुलगा काम करतो म्हणून म्हणत नाही मी, खरोखरच एक चांगला अनुभव घ्यायचा असेल, चांगलं नाटक बघायचं असेल, चांगला अभिनय बघायचा असेल तुम्हाला तर नक्की हे नाटक बघा. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत विषामृत नाटकाचे निर्माते राहुल भंडारे सर. तर त्यांच्याकडून आपण थोडीशी जाणून घेणार, माहिती घेणार आहे नाटकाबद्दल. काय आहे, काय बघायला मिळणार आहे ऑडियन्सला. सर काय सांगाल या नाटकाबद्दल? खूप फ्रेश विषय आहे, तरुणांचा विषय आहे आणि युथफुल नाटक आहे, एनर्जेटिक नाटक आहे, सटल आहे, विनोद आहे, अंतर्मुख करणारं नाटक आहे. आणि आजच्या काळातला जे समस्यांना सामोरं जावं लागतंय तरुण जोडप्यांना, अच्छा, तर त्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या अडचणींचं उत्तर म्हणजे नाटक आहे. अच्छा, तर तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभूती मिळेल नाटक बघितल्यानंतर. आणि ऑफकोर्स दिग्दर्शकांनी, विजय केंद्राने चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे. घनश्याम राहळकरचा हा पहिला प्रयत्न कमर्शियल व्यावसायिक नाटकाचा. आणि या सगळ्यांचं भट्टी म्हणजे आपले कलाकार सगळे, तर कलाकारांनी सगळ्यांनी चांगले कामं केलेले आहे. म्हणजे आपला शुभंकर असेल, शुभंकर तावडे असेल, किंवा प्रियदर्शनी असेल, आरती मोरे असेल, बाकी सगळे कलाकार, सगळ्यांचे कामं उत्तम आहेत आणि चांगलं टीमवर्क झालेलं आहे. आणि आता तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया पाहत असाल की लोकांचे रिस्पॉन्स पाहत असाल, लोक आनंद होऊन जातात. लोकांना म्हणजे आनंद मिळतो, अंतर्मुख पण होतं ते की अरे आपल्या प्रश्नांना हे उत्तर आहे, की आपल्या या अडचणीवर कशा पद्धतीने सोल्युशन काढायचं आहे. नाजूक विषय तसा, बरोबर आहे, पण अंतर्मुख करणार आहे आणि लोकांना नक्कीच आवडेल. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नाटकाला भरघोस प्रतिसाद मिळत. सध्या इलेक्शनचं वातावरण सुरू आहे त्याच्यामुळे लोक त्या सगळ्या गडबडीत आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये ऑडियन्स डेफिनेटली नाटकाला गर्दी करेल असं मला एक आशा आहे, अपेक्षा आहे. आपल्या सोबत आहे शौनक रमेश, जे या नाटकातील एक कॅरेक्टर प्ले करत आहेत. तर सर काय सांगाल या नाटकाबद्दल, कॅरेक्टर बद्दल? माझं कॅरेक्टर, मी ह्या नाटकात सॅम नावाचा एक जिम ट्रेनर च्या भूमिकेत आहे. खूप इंटरेस्टिंग पात्र आहे, खूप इंटरेस्टिंग पात्र आहे. हा खूप ॲम्बिशियस आहे, ड्रिव्हन आहे. पण ह्या नाटकाची विशेषता अशी आहे की 5 पात्र जी ऑन स्टेज आहेत, प्रत्येक पात्राची एक ग्रे शेड एक्सप्लोर होते या नाटकात. कोणीही म्हणजे असं अगदीच चांगलं नाही, अगदीच वाईट नाही. सो आपलं जे कन्व्हेन्शनल म्हणजे नायक नायिका खलनायक वालं जे एक स्टँडर्ड असतं त्याच्यापासून खूप लांब नेलेलं हे नाटक आहे. पण दॅट बिईंग सेड खूप रियालिटीमध्ये रूटेड आहे आणि खूप आजच्या काळाचं रेलेव्हंट नाटक आहे. तर सगळ्यांनी बघावं या आमच्या शोला, अशी मी म्हणतो. मित्रांनो, मी आज आलेलो विषामृत या नाटकाचा रिव्ह्यू घेण्यासाठी. विषामृतची टीम माझ्याबरोबर आहे. तर त्याच्यात आहेत चैताली सोपारकर कोहली, नेक्स्ट आहेत प्रियदर्शनी इंदलकर, या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. त्याबरोबर आहे शुभंकर तावडे, यांचे तुम्ही काळे धंदे बघितले असाल. शौनक रमेश आहेत, आरती मोरे आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही
एक तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि नाटकाबद्दल थोडं सांगायचं आहे. विषामृत नावाचं नाटक आहे. त्याच्यामध्ये विशाल आणि अमृता आमच्या दोघांची गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर एक 4-5 वर्षांनी संसारात हलकं बोर्डम यायला लागतं. त्याच्यानंतर ते नातं वेगळं वळण घेऊ पाहताय की काय अशी शंका येते आणि त्यावरती अख्खं नाटक आधारित आहे. खूप मजा करणार आहात तुम्ही. प्रयोगाला या आणि ही मजा घ्या. आम्ही मंचावरती हे आम्ही सगळे मिळून खूप धमाल करतो आणि प्रेक्षक खूप एन्जॉय करतात हे प्रतिसादावरनं कळतात. सो तुमची वाट बघतोय. लवकरात लवकर हे नाटक बघण्यासाठी तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या. प्लीज या. सगळं कव्हर केलंय. आणि मी फक्त एकच नेहमी सांगत असतो की हे नाटक OTT वरती तर नाही येणार आहे. सो तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून बुक माय शो वरती पण आहे, तुम्ही तिकीट काढू शकता. तुम्ही नाट्यगृहामध्ये जाऊन पण तिकीट काढू शकता. फोन बुकिंग सुद्धा आहे. तर प्लीज या आणि मोठ्या संख्येने या. आणि रिव्ह्यू हे चांगले देतीलच, नाहीतर आम्ही यांना नाही सोडणार इकडनं. तर ते वाचून ते बघून तर नक्कीच. आणि मी रिव्ह्यू घेतलेलाच आहे ऑलरेडी. प्रेक्षकांना खूप आवडत आहे. महाराष्ट्राच्या सर्व जनतेने हे नाटक बघायचं आवर्जून. सगळ्यांनी या. एक रिलेशनशिपवर आधारित नाटक आहे आणि लवकरात लवकर या. लवकरात लवकर सरांना पण भेटा. आणि हे सगळ्यांना साजेसं आहे. म्हणजे लहान मुलांपासून यंग जनरेशन, ओल्ड जनरेशन सगळ्यांना हे नाटक आवडतंय. सगळेजण मिळून सहकुटुंब तुम्ही हे नाटक बघू शकता. त्यामुळे सहकुटुंबच या. आणि धमाल आहे, मजा आहे. फक्त येऊन असायचं, मस्त मजा करायची. तर तुमच्या विषामृतच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. असे तुम्ही भरपूर प्रयोग करा. हीच आमच्या चॅनल करून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर असेच नाटकाचे रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.